अगोदर आपल्याला सांगू इच्छितो जे काय आज काँग्रेसच्या नगरसेवकांनी जे आंदोलन केलेलं आहे निलंगा नगर परिषद आवारात, ते आंदोलन ज्या व्यक्तीनं स्वतःचं मत मांडलेलं आहे ते त्यांचं अगोदर वैयक्तिक मत आहे. निलंगा शहर, निलंगा तालुका, निलंगा मतदारसंघ हा कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर त्यांच्या आदर्श जे घालून दिलेले आहेत आम्हाला डॉक्टर निलंगेकर साहेबांनी, तेच आदर्श माननीय आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकर, छोटू भैया पाटील निलंगेकर आणि अक्कासाहेब, त्याच मार्गदर्शनावर आपल्या निलंगा तालुक्याचा विकासाचे जे ध्येय त्यांचे आहे त्याच्यामध्ये जात पात, हा प्रभाग तो प्रभाग, हा विरोधी हा सत्ताधारी, अशी कुठलीही त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका येत नसते. आणि मी जरी भाजपच्या चिन्हावर नगर परिषदच्या अध्यक्षपदासाठी निवडून आलो असलो तरी आज मी सर्व निलंगावासीचा अध्यक्ष आहे. त्याच्यामध्ये मी पक्ष बघणार नाही, मी जात बघणार नाही, मी पंथ बघणार नाही आणि सर्वांगीण विकास, सबका साथ सबका विकास हे जे मोदी साहेबांचं ब्रीदवाक्य आहे ती पूर्णपणे मी निलंगा शहरवासियांच्या जीवनामध्ये खरोखर उतरून दाखवेल. नगराध्यक्ष साहेब, आपण असं म्हणतो की बा तुम्ही नगराध्यक्ष पूर्ण निलंगा शहराचे आहात, मग तसं जर पाहिलं गेलं तर सभापती पण पूर्ण निलंगा शहराचे असतात, पण सभापतीच्या तोंडावरून असं शब्द येणं किंवा वक्तव्य येणं किंवा सोशल मीडियावर व्यक्त होणं हे चुकीचं नव्हे का? आपण राजीनामा घेणार का? काँग्रेसच्या नगरसेवकांनी जशी मागणी केली आहे तर त्याचा राजीनामा त्यांचा घेणार का? नाही, राजीनामा घ्यायचा प्रसंगच नाही तो ॲक्च्युली. पण त्यांचा तो जरी ते पाणी पुरवठा सभापती असतील निलंगा शहराचे तर त्यांचं पण वैयक्तिक मत असू शकतंय. आणि प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेनं प्रत्येकाला संविधानामध्ये असा अधिकार दिलेला आहे की त्यांनी प्रखर मत प्रत्येक यामुळे नगरपालिका आदरणीय भैयासाहेब किंवा नगराध्यक्ष म्हणून स्वतः तुम्ही किंवा भारतीय जनता पार्टी याचं नाव कुठेतरी खराब होईल किंवा मॅसेज दुसरं नाही. असं कसं आहे, वैयक्तिक मत असलं की ते कुण्या पार्टीचं नसतंय, म्हणजे पक्षाचं मत नाही, पक्षाचं मत त्याच्यात होऊ शकत नाही. वैयक्तिक मत आहे. तुम्हाला वैयक्तिक मत मी आता म्हटल्याप्रमाणे संविधानानं तुम्हाला अधिकार दिलेला आहे वैयक्तिक मत जाहीर करण्याचा, त्याप्रमाणे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. त्याला पार्टीशी जोडण्याचा संबंध कोणीही काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुद्धा करू नये. मागच्या काळामध्ये औषधचे आमदार या संदर्भामध्ये पण त्यांनी पोस्ट केली होती, त्यानंतर काही पत्रकाराबद्दलही त्यांनी पोस्ट केली होती, त्याच्यानंतर काही पदाधिकाऱ्यांसोबत पण त्यांनी पोस्ट केली होती. म्हणजे वादग्रस्त वक्तव्य किंवा वारंवार त्याच याच्यामध्ये प्रसिद्धीमध्ये येणं हे त्यांचं काम आहे. मग तुम्ही मागच्या काळामध्ये त्यांना समज पण दिली होतं, कारण वंचित बहुजन आघाडीचे लोक तुमच्याकडं मागणी पण केली होती आणि सांगितले पण होते. तर ह्या संदर्भात आता तुम्ही त्यांना समज देणार आहात का अजून का भैयासाहेबांसोबत काही चर्चा करणार आहात? आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून हा निर्णय घेऊ काय असेल.